ऐका, जगाच्या पाठीवर तुम्हाला किती श्रीमंत प्राप्ती करता येईल, जगाच्या पाठीवर तुम्हाला केवढ्या यशाला गवसणी घालता येईल, जगाच्या पाठीवर तुमच्या कर्माच्या बळाने तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती करता येईल, पण मातृत्वाचं हृदय सहज प्राप्त होत नाही. मालकाच्या हातात हात घेतला, आता रुक्मिणी हा शब्द विसरा आणि फक्त एक आई आपल्या डोळ्यासमोर उभी करा. आई आपल्या मालकाच्या हातात हात घेते, म्हणते मालक, माझ्या लेकरांचं भलं होत असेल तर मी देहांत प्रायश्चित्त करायला तयार आहे. दुसऱ्या दिवसचा सूर्य उगवला. आड वाटेला सिद्धपंताच्या वाडेत 4 लेकरांची आई गेली. पदर पसरला, गुळाचा खडा, हरभऱ्याची डाळ, कणिक पदरात बांधून आणली. संध्याकाळी आज सिद्धपीठात पुरणपोळीचा स्वयंपाक होणार आहे आणि या पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी आईने केली. घरच्या पाण्यामध्ये डाळ शिजवून पुरण करणाऱ्या बाया ऐकल्या गेली, पण लेकराचं भलं व्हावं याकरता आश्रूचं पाणी डाळीत पाडणारी जगातली पहिली माय म्हणजे माझ्या जाण्याची आई. शास्त्र म्हणतं एखाद्या वेळेस पुत्र कुपुत्र होऊ शकतो, माता कुमाता कधीच होणार नाही. कधी जर तुमच्या जीवनामध्ये मनामध्ये थोडासा आई वडिलांविषयी राग निर्माण झाला तर पुणे जिल्ह्यामध्ये हडपसरच्या शेजारी मांजरी नावाचं गाव आहे. त्या मांजरीला ममता बालसदन आहे, आदरणीय सिंधुताई सत्काळांनी एकदा जा आणि तिथल्या लेकरांना भेटून पहा. तिथल्या लेकरांना भेटून पहा. मी एकदा तिथे गेलो आणि एका लेकराला सहज विचारलं, आता हळूहळू मोठा होतोस, तुला काय बनायचं, तुला काय मिळवायचंय? एका 12 वर्षाच्या लेकराचं उत्तर होतं, नवगडी साहेब. 12 वर्षाच्या लेकराचं उत्तर होतं, महाराज मला काहीच मिळवायचं नाही. तू शाळा शिकतोय, कशा करता पळापळ? ज्या कॉलेजला शिकला तर असा होशील, त्या कॉलेजला शिकला तर कसा होतील सांगणारी खूप लोक भेटली. महाराज असं काहीतरी सांगा ना की जे केल्यावरती माझी माय आणि बाप मला परत करते. माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि मग मी त्या दिवशी ठरवलं, संभाजी बाबा चांगल्या करता कुणी जगेल माझ्या शेजारी जाऊची. मी त्या दिवशी ठरवलं, ज्या मायबापाला लेकरू नाही, ज्या लेकराला मायबाप नाही, त्याच्याकरता आपण समर्पण करायचं आणि आपण एक आश्रम तयार करायचा. आणि मी ते काम करतोय हळूहळू. महाराज पुरणपोळ्याचा स्वयंपाक झाला, 4ही भावंड जेवायला बसली. डोळ्यासमोर चित्र उभं करा. आई ज्या मायला आपले लेकरं सोडून देहांत प्रायश्चित्त करायचं, इंद्रायणी पुरी टाकून आत्महत्या करायची, मरायचं, ती माय आज आपल्या लेकरांना पुरणपोळी खाऊ घालते. शेवटचा गोड, शेवटचा गोड. लेकरं जेवायला बसली. निवृत्तीनाथांना कळालं की आजची ताटावरची पुरणपोळी आयुष्यभर पुन्हा गोड लागणार आहे. ज्ञानोबाने विचारलं, आई